नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ केमिस्ट्री, वेलकम टू आरसीसी। तर आपण प्रीवियस क्लासमध्ये एक नवीन थेरी चालू केली, VSEPR थेरी, व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेरी। व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेरीचे दोन पॉस्ट्युलेट्स आपण काल कंप्लीट केले होते। व्हॉट वाज द फर्स्ट पॉस्ट्युलेट? इफ सेंट्रल एटम is surrounded by only bond pair electron and no lone pair electron, then geometry and shape are identical. जेव्हा लोन पेअर नसते सेंट्रल मेटलच्या सेंट्रल ॲटमच्या सराउंडिंगला जॉमेट्री शेप सेम असतो। बॉन्ड अँगल व्हॅल्यू इज एक्झॅक्टली सेम ॲज एक्सपेक्टेड व्हॅल्यू। जी एक्सपेक्टेड बॉन्ड अँगलची व्हॅल्यू असते आणि रिअल व्हॅल्यू असते त्या इक्वल होऊन जातात। मी मिथेनचं एक्झाम्पल सांगितलं होतं। मिथेनमध्ये कार्बनच्या बाजूला फक्त बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन आहेत, लोन पेअर इलेक्ट्रॉन नाहीत। त्याचा जॉमेट्री टेट्राहेड्रल, शेप देखील टेट्राहेड्रल। ठीक आहे ना? जॉमेट्री शेप मधला फरक सांगितला मी। जॉमेट्रीमध्ये बॉन्ड पेअर आणि लोन पेअर दोन्हीचा विचार करायचा असतो। बॉन्ड पेअर आणि लोन पेअर दोन्हीचा विचार केला की जॉमेट्री, फक्त बॉन्ड पेअरचा विचार केला शेप। शेप मधलं यस कन्सिडर करा सोडून। काय सोडून? लोन पेअर सोडून। लोन पेअरला विसरून जायचंय, शेप सांगत असताना लोन पेअरला इग्नोर करायचंय। ठीक आहे का? दुसरं पॉस्ट्युलेट, इफ द सेंट्रल एटम इज सराउंडेड बाय बॉन्ड पेअर एज वेल एज लोन पेअर इलेक्ट्रॉन, देन जॉमेट्री अँड शेप आर डिफरंट। जॉमेट्री आणि शेप तेव्हा वेगळे असतात। बॉन्ड अँगल व्हॅल्यू इज ऑल्सो डिफरंट दॅन एक्सपेक्टेड व्हॅल्यू। एक्झाम्पल, अमोनिया, सिंपलेस्ट एक्झाम्पल अमोनिया आहे। ठीक आहे ना? अमोनियाचा शेप पिरॅमिडल आहे, जॉमेट्री टेट्राहेड्रल आहे, पण शेप कसा आहे? पिरॅमिडल आहे। त्याचा बॉन्ड अँगल अपेक्षित आहे 109 डिग्री 28 मिनिट। त्याची ॲक्च्युअल व्हॅल्यू आहे, एकदम एक्झॅक्ट जर सांगायचं झालं, अमोनियामधला बॉन्ड अँगल इतका असतो 107 डिग्री 18 मिनिट। एक्झॅक्ट, हा, हे 100% एक्झॅक्ट, पण मी याला अप्रॉक्सिमेशन म्हणून असं सांगितलंय तुम्हाला 107.5 डिग्री। चलतं एवढं अप्रॉक्सिमेशन। ठीक आहे का? ओके, 107 डिग्री 18 मिनिट्स ही एक्झॅक्ट व्हॅल्यू आहे। ओके, तर हे दोन पॉस्ट्युलेट आपण काल स्टडी केले होते। तुम्ही आतापर्यंत झालेल्या डिस्कशनमध्ये एवढं लक्षात ठेवा की सेंट्रल ॲटमच्या बाजूला लोन पेअर आली की जॉमेट्री शेपमध्ये फरक असतो। ठीक आहे? आणि बॉन्ड अँगलची व्हॅल्यू डिस्टर्ब होते। ड्यू टू लोन पेअर द व्हॅल्यू ऑफ बॉन्ड अँगल गेट्स डिस्टर्ब। हे झालेले आपले दोन पॉस्ट्युलेट। आज आपण राहिलेले पॉस्ट्युलेट याचे स्टडी करतोय। बघा, पॉस्ट्युलेट नंबर 3। पॉस्ट्युलेट नंबर 3 काय सांगतं हे पॉस्ट्युलेट? मी लिहितोय अगोदर, नंतर एक्सप्लेनेशन देतोय। द रिपल्शन्स इन वेरियस टाइप्स ऑफ इलेक्ट्रॉन पेअर, इन वेरियस टाइप्स ऑफ इलेक्ट्रॉन पेयर्स follows the order, follows the order, follows the order, follows the order, लोन पेअर, लोन पेअर, LP लिहितोय मी, हा, लोन पेअर, लोन पेअर, याचा अर्थ घ्यायचा लोन पेअर, लोन पेअर म्हणजे दोन लोन पेअर मधलं रिपल्शन ग्रेटर दॅन लोन पेअर बॉन्ड पेअर। लोन पेअर आणि बॉन्ड पेअर मध्ये झालेलं रिपल्शन। ठीक आहे? लोन पेअर इलेक्ट्रॉन तिथलं रिपल्शन, लोन पेअर इलेक्ट्रॉन बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन तिथलं रिपल्शन, बॉन्ड पेअर रिपल्शन, BP रिपल्शन, बॉन्ड पेअर रिपल्शन। ठीक आहे ना? दिस इज द ऑर्डर ऑफ रिपल्शन। ठीक आहे? नीट 2018 किंवा 19 तुम्ही पाहायचं, ते प्रिव्हियस इयरमध्ये हा क्वेश्चन आलेला आहे। ही ऑर्डर विचारली, एवढा इझी क्वेश्चन 4 मार्कासाठी। व्हॉट इज द करेक्ट ऑर्डर फॉर इलेक्ट्रॉन रिपल्शन्स असा क्वेश्चन आला होता। नीट मधला हा क्वेश्चन आहे 2018 किंवा 19चा। लोन पेअर रिपल्शन ग्रेटर दॅन लोन पेअर बॉन्ड पेअर ग्रेटर दॅन बॉन्ड पेअर। ठीक आहे? याचा अर्थ काय, हे असं कसं काय, आता याचा आपण विचार करू। लेट अस हॅव वन एक्झाम्पल। ठीक आहे? मी कन्सिडर करतोय वॉटर। ठीक आहे ना? बघा, आता वॉटरमध्ये ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनकडे 6 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, मान्य आहे सगळ्यांना? ठीक आहे ना? ऑक्सिजनकडे 6 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, हा इलेक्ट्रॉन बॉन्डिंग मध्ये जाईल हायड्रोजन बरोबर, हा पण इलेक्ट्रॉन बॉन्डिंग मध्ये जाईल हायड्रोजन बरोबर बॉन्डिंगला, 2 लोन पेअर। ठीक आहे? जेवढे बॉन्ड तेवढे बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन, कारण आपल्याला माहिती आहे एक कोव्हॅलेंट बॉन्ड किती इलेक्ट्रॉन पासून तयार होत असतो? 2 इलेक्ट्रॉन पासून। ठीक आहे ना?
तर ऑक्सिजनचा एक इलेक्ट्रॉन येईल, हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन येईल, शेअरिंग होईल, ऑक्सिजन हायड्रोजनचा कोव्हॅलंट बॉन्ड तयार होईल. तर बघा इथं बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन्स किती आहेत, बॉन्ड पेअर किती आहेत, 2 आहेत. बॉन्ड पेअर म्हणतोय 2 आहेत. बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन्स म्हणलं तर 4 होतील. एका पेअर मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, 2. बॉन्ड पेअर 2 म्हणतोय, बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन्स किती होतील, 4. इथं लोन पेअर किती आहेत, लोन पेअर पण 2 आहेत. बॉन्ड पेअर 2 आहेत, लोन पेअर देखील 2 आहेत. ठीक आहे का. आता आपण वॉटर असा ड्रॉ करतो. ठीक आहे, बघा ऑक्सिजन sp3 हायब्रिडायझेशन झाल्यामुळं टेट्राहेड्रल जॉमेट्री असणार आहे. बरोबर आहे का. sp3 हायब्रिडायझेशन झाल्यामुळं टेट्राहेड्रल जॉमेट्री असणार आहे. बघा इथे एक लोन पेअर कन्सिडर केली, इथे एक लोन पेअर कन्सिडर केली, हे हायड्रोजन. आता पॉइंट लक्षात घ्या. ठीक आहे, मी नंबरनं सांगतोय तुम्हाला. ही एक लोन पेअर आहे, ही दुसरी लोन पेअर आहे. इलेक्ट्रॉन आणि इलेक्ट्रॉन मध्ये काय असतं रे, रिपल्शन असतं का ना. याला म्हणायचं लोन पेअर रिपल्शन. याला काय म्हणायचं, लोन पेअर रिपल्शन. सिंपल आहे ना. अरे 2 लोन पेअर मध्ये असणार रिपल्शन. ठीक आहे. आता बघा हा बॉन्ड आहे, या बॉन्ड मध्ये पण इलेक्ट्रॉन आहेत ना. किती इलेक्ट्रॉन असतात बॉन्ड मध्ये, 2. ठीक आहे ना. आता या दोघांमध्ये रिपल्शन झालं, या दोघांमध्ये. ही आहे लोन पेअर. लोन पेअरचे इलेक्ट्रॉन आणि बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन यांच्यात जर रिपल्शन झालं, याला म्हणायचं लोन पेअर बॉन्ड पेअर रिपल्शन. याला काय म्हणायचं रे, लोन पेअर बॉन्ड पेअर रिपल्शन. आता बघा हा एक बॉन्ड आहे, हा परत दुसरा बॉन्ड आहे, हा दुसरा बॉन्ड आहे. ठीक आहे ना. बॉन्ड पेअरचे इलेक्ट्रॉन आता या दोघांमध्ये जे रिपल्शन होईल याला काय म्हणलं जाईल, बॉन्ड पेअर रिपल्शन. याला काय म्हणलं जाईल, बॉन्ड पेअर रिपल्शन. लक्षात आलं का. लोन पेअर रिपल्शन, लोन पेअर बॉन्ड पेअर रिपल्शन आणि बॉन्ड पेअर रिपल्शन. तर आपण लिहिलंय लोन पेअर रिपल्शनचं मॅग्निट्यूड हे सगळ्यात जास्त असतं, त्यानंतर लोन पेअर बॉन्ड पेअर आणि शेवटी बॉन्ड पेअर. असं कसं काय. ठीक आहे, एक सिंपल थिंग इथंच विचार करा. ऑक्सिजनकडे 2 लोन पेअर आहेत असं म्हणतोय मी. लोन पेअरवर किती न्यूक्लियसची पकड असणार आहे. या लोन पेअर कोणाच्या आहेत, ऑक्सिजनच्या. त्या जर लोन पेअर ऑक्सिजनच्या असतील, त्या लोन पेअरवर ऑक्सिजनच्याच पॉझिटिव्ह चार्जचा इन्फ्लुएन्स असणार आहे. हायड्रोजनच्या पॉझिटिव्ह चार्जचा त्या लोन पेअरवर काही इम्पॅक्ट असेल का, नाही, फक्त ऑक्सिजनच्या असेल. कारण ती लोन पेअर कोणाची आहे, ऑक्सिजनची. ती लोन पेअर कोणाची आहे, ऑक्सिजनची आहे. तर लक्षात ठेवा, लोन पेअर इज इन द कंट्रोल ऑफ ओनली 1 न्यूक्लियस. लोन पेअर इज ऑलवेज इन द कंट्रोल ऑफ ओनली 1 न्यूक्लियस. लोन पेअरवर कधीही एकाच न्यूक्लियसचा फोर्स असतो. ठीक आहे ना, एकाच न्यूक्लियसचा पकड असतो, होल्ड असतो. पण बॉन्ड पेअरचं तसं नाही. आता बघा ही बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन दाखवलेला आपण, या इलेक्ट्रॉनवर ऑक्सिजनचा न्यूक्लियसचा पण पकड असणार आहे, हायड्रोजनच्या न्यूक्लियसचा देखील पकड असणार आहे. ठीक आहे का. कारण शेअरिंग झाली ना, दोघांच्या न्यूक्लियसच्या मध्ये ते इलेक्ट्रॉन जमा झाले. या इलेक्ट्रॉन पेअरवर ऑक्सिजनचा न्यूक्लियस देखील होल्ड ठेवणार आहे, हायड्रोजनचा न्यूक्लियस देखील होल्ड ठेवणार आहे. या इलेक्ट्रॉन्सवर ऑक्सिजनच्या न्यूक्लियसची पण पकड असेल, हायड्रोजनच्या न्यूक्लियसची पण पकड असणार आहे. ठीक आहे. आता बघा लोन पेअर इलेक्ट्रॉनवर जर एका न्यूक्लियसचा पकड असेल, मी म्हणू शकतो लोन पेअर इलेक्ट्रॉन्स ढिले असतात, लूज असतात. पण बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉनवर 2 न्यूक्लियसनं पकडून धरलं ना त्या इलेक्ट्रॉनला, हे तेवढे लूज नसतात. हे इलेक्ट्रॉन तेवढे लूज नसतात. हे इलेक्ट्रॉन लूज असतात कारण इथे एकाच न्यूक्लियसचा इम्पॅक्ट पडत असतो. ठीक आहे ना. जे इलेक्ट्रॉन लूज असतील, ज्या 2 गोष्टी लूज असतील त्या इझिली रिपेल होतील. यांच्यातलं रिपल्शन पॉवरफुल असेल का, बिकॉज लोन पेअर इज इन द कंट्रोल ऑफ ओनली 1 न्यूक्लियस. इथं लिहितोय मी, लोन पेअर इज ऑलवेज अंडर द कंट्रोल ऑफ only one nucleus. Bond pair, पण bond pairच असं नाही, but bond pair is under the control of 2 nucleus. ठीक आहे, लक्षात येत आहे.
बघा लोन पेअरवर फक्त एकाच न्यूक्लियसची पकड असते म्हणून ते ढिल्या इलेक्ट्रॉन असतात, ठीक आहे ना. बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉनवर 2 न्यूक्लियसची पकड असते म्हणून ते इझिली इलेक्ट्रॉन रिपल्शनमध्ये पार्टिसिपेट होत नाहीत. हे इलेक्ट्रॉन रिपल्शनमध्ये इझिली भाग घेतात कारण यांच्यावर पकड नाही आहे ना कोणाची. हे बिघडलेले लेकरं आहेत, हे बिघडलेले, यांचे पॅरेंट्स याच्याकडे लक्ष देत नाहीत. इथं तसं नाही, ठीक आहे. हे चला तुम्हाला तुमच्या भाषेतच बोलतो मी. याला म्हणा पप्पा, हे ना, हे पप्पाचं लेकरू आहे. याच्यावर फक्त पप्पाचं लक्ष आहे, आईचं लक्षच नाही आहे, फक्त पप्पाचं लक्ष आहे. पण या लेकरावर पप्पाचं पण लक्ष आहे, आईचं पण लक्ष आहे. पप्पा आणि आई दोघांचं लक्ष असल्यामुळं हे इझिली बाहेर जाणार नाही, फिरणार नाही बोंबलत. आणि इथं फक्त पप्पाचं लक्ष आहे. पप्पा ऑफिसला गेले की बोंबलत फिरतंय. आलं का लक्षात? लोन पेअर म्हणजे तिथं फक्त पप्पाचं लक्ष आहे. बॉन्ड पेअर म्हणजे पप्पा आणि मम्मी दोघांचं लक्ष आहे. याला बोंबलत फिरता येणार नाही, याला बोंबलत फिरता येईल, ठीक आहे ना. लोन पेअर इज ऑलवेज अंडर द कंट्रोल ऑफ ओनली 1 न्यूक्लियस. बॉन्ड पेअर इज अंडर द कंट्रोल ऑफ ऑलवेज 2 न्यूक्लियस. म्हणून लोन पेअर रिपल्शन इझिली होत असतं. त्यानंतर लोन पेअर बॉन्ड पेअर आणि त्यानंतर बॉन्ड पेअर रिपल्शन निग्लिजिबल असतात कारण हे इलेक्ट्रॉन इझिली रिपेल होतच नाहीत कारण दोघांकडून दोन्ही न्यूक्लियसनं त्यांना पकडून धरलेलं असतं. इझिली ते रिपल्शनमध्ये जातच नाहीत, हे निग्लिजिबल आहे. बॉन्ड पेअर रिपल्शन हे नाम मात्र आहे, नाम मात्र, नसल्यात जमाय. हे रिपल्शन सगळ्यात भारी रिपल्शन होत असतं लोन पेअर. आलं का लक्षात सगळ्यांच्या? तर हा पॉस्ट्युलेट काय सांगतोय की ज्या व्हेरियस टाइप्स ऑफ इलेक्ट्रॉन पेअर्स असतात, 2 प्रकारच्या इलेक्ट्रॉन पेअर असतात, लोन पेअर आणि बॉन्ड पेअर. बॉन्ड पेअर म्हणजे जे बॉन्डमध्ये गेलेले आहेत, ठीक आहे ना, तिथून तयार झालेले इलेक्ट्रॉन पेअर. जसं वॉटरमध्ये काढले आपण बॉन्ड पेअर 2, कशात 2 तयार होतात? इकडे हायड्रोजन असणार आहे ना, हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन ऑक्सिजनचा इलेक्ट्रॉन पेअर झाली ना, हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन ऑक्सिजनचा एक इलेक्ट्रॉन, दुसरी बॉन्ड पेअर तयार झाली. आणि या 2 लोन पेअर, या लोन पेअर पूर्णपणे ऑक्सिजनच्या असणार आहेत. पण बॉन्ड पेअरमध्ये फक्त ऑक्सिजनचं कॉन्ट्रीब्युशन नसेल, ऑक्सिजन पण असेल, हायड्रोजन पण असेल. तर ही ऑर्डर तुम्हाला लक्षात ठेवायची, ठीक आहे का? महत्वाचं पॉस्ट्युलेट आहे बघा, पुढचे सगळे पॉस्ट्युलेट याच्यावरती डिपेंड असणार आहेत, लक्षात घ्या व्यवस्थित. ओके, नोट करा. पुढचं पॉस्ट्युलेट अँगलशीच कनेक्टेड आहे परत हे. द रिपल्शन्स in between electron pairs is inversely proportional to angle between them. Inversely proportional to angle between them. Inversely proportional to angle between them. अर्थ असा घ्यायचा आहे, ठीक आहे. अर्थ काय घेणार? इन्व्हर्स रिलेशन याचा अर्थ काय माहिती आहे का? जेवढा अँगल कमी तेवढं रिपल्शन जास्त, ठीक आहे ना. रिपल्शन्स इन बिटवीन इलेक्ट्रॉन पेअर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू अँगल बिटवीन देम. चला समजेल तुम्हाला. फॉर एक्झाम्पल, एक एक्झाम्पल बघू आपण. समजा एक लोन पेअर इथे आणि दुसरी इथे, ठीक आहे. एक लोन पेअर इथे आणि एक लोन पेअर इथे, ठीक आहे. आणि आता असं कन्सिडर करा, एक लोन पेअर इथे, एक लोन पेअर इथे. चला अँगल सांगायचे मला. सांगा या 2 लोन पेअर मध्ये अँगल किती रे? किती? 90 डिग्रीचा अँगल. मान्य? आता नक्कीच 90 पेक्षा जास्त असेल. मी ॲज्युम केलं समजा 120 डिग्री. आता सांगा बरं हे किती असेल? लाईन मध्ये अँगल किती असतो रे? लाईन मध्ये अँगल असतो 180 डिग्री. किती असतो? 180 डिग्री, ठीक आहे. पॉइंट सांगतोय द रिपल्शन्स इन बिटवीन इलेक्ट्रॉन पेअर्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू अँगल बिटवीन देम. म्हणजे रिपल्शनची ऑर्डर अशी राहील, इकडे रिपल्शन वाढेल, इथलं रिपल्शन सगळ्यात जास्त असेल, त्यानंतर इथलं आणि त्यानंतर इथलं, ठीक आहे का? बरं तुम्हाला हे अगोदर कळलंय का बाबा इलेक्ट्रॉन आणि इलेक्ट्रॉन मध्ये रिपल्शन असतं, ठीक आहे ना. या दोघांमध्ये का रिपल्शन असतं? सेम चार्ज आहे ना, सेम चार्ज असल्यामुळे रिपल्शन असतं, ठीक आहे का? ओके, हां चला.
पॉइंट जो होता की अँगल जेवढा कमी तेवढं रिपल्शन जास्त. बघा इथलं रिपल्शन सगळ्यात जास्त. चला कारण सांगा, कारण सांगा. असं का, असं का? साधी गोष्ट आहे. जेवढा अँगल कमी तेवढं लोन पेअर मधलं डिस्टन्स कमी. जेवढं डिस्टन्स कमी तेवढं ते क्लोज येतील ना. डिस्टन्स कमी झालं ते क्लोज आलं की रिपल्शन जास्त. बघा ना या लोन पेअर मधलं डिस्टन्स सगळ्यात कमी. डिस्टन्स वाढत चाललं का नाही? बघ रे डिस्टन्स वाढत चाललं. दोन लोन पेअर मधलं डिस्टन्स वाढत चाललं. जेवढं डिस्टन्स कमी कधी रिपल्शन जास्त असतं ना, म्हणून इथलं रिपल्शन सगळ्यात जास्त. डिस्टन्स लेस, अँगल लेस मीन्स डिस्टन्स लेस. अँगल लेस मीन्स डिस्टन्स बिटवीन लोन पेअर्स इज लेस, रिपल्शन मोर रिपल्शन. दोन गोष्टी आहेत, समजा दोन इलेक्ट्रॉन आहेत, त्यांचं अंतर एवढं कन्सिडर केलं आणि एवढं कन्सिडर केलं. मला सांगा रिपल्शन इथं जास्त असेल का इथं जास्त असेल? नक्कीच इथं जास्त असेल. तसंच आहे इथे एक्झॅक्टली. डिस्टन्स कमी आहे, मोर रिपल्शन. वाढलं डिस्टन्स, रिपल्शन कमी झालं. आणखी डिस्टन्स वाढलं, आणखी रिपल्शन कमी झालं. तर पॉइंट असा आहे, अँगल जेवढा कमी असतो तेवढं रिपल्शन जास्त असतं. जेवढा अँगल कमी तेवढा इलेक्ट्रॉन पेअर्स मधला असणारं रिपल्शन जास्त. इनवर्स लिहिलंय मी. बघ रे बघ, इनवर्सली प्रपोर्शनल. याचा अर्थच तो असतो. लेसर द अँगल ग्रेटर इज द रिपल्शन. लेसर द अँगल ग्रेटर इज द रिपल्शन. लेसर द अँगल ग्रेटर इज द रिपल्शन. ठीक आहे का? अलग लक्षात नोट करा. पुढचं पॉस्ट्युलेट, नंबर ऑफ लोन पेअर्स आणि बॉन्ड अँगल यांच्यामध्ये काय रिलेशन असतं त्याला एक्सप्रेस करणार. बघा greater the number of lone pairs, greater the number of lone pairs, greater the number of lone pairs on central atom, greater the number of lone pairs on central atom. सेंट्रल ॲटमवर जेवढ्या लोन पेअर जास्त असतील, lesser is the bond angle, lesser is the bond angle from expected value, ठीक आहे. ही लक्षात विशेष काही नाही. बघा जेवढ्या लोन पेअर सेंट्रल ॲटम कडे जास्त असतील तेवढा बॉन्ड अँगल कमी असणार आहे एक्सपेक्टेड व्हॅल्यू पेक्षा. ठीक आहे. मी एक एक्झाम्पल सांगतो, क्लिअर होईल. लेट अस कन्सिडर. ठीक आहे. बघा मी एक छोटासा टेबलच कन्स्ट्रक्ट करतोय. फॉर एक्झाम्पल स्पीसीज नंबर ऑफ लोन पेअर्स, बॉन्ड अँगल. ठीक आहे. चला माहिती असणारेच एक्झाम्पल्स लिहितोय, नवीन काही नाही. बघ रे मिथेन, अमोनिया, वॉटर. हे बघ रे अमोनिया वॉटर सारखे एक्झाम्पल तुला अर्ध्या रात्री जरी उठवलं आणि विचारलं सांगा व्हॉट इज हायब्रिडायझेशन इन अमोनिया, व्हॉट इज बॉन्ड अँगल इन अमोनिया, हे लगेच सांगता आले पाहिजेत. वॉटरचं देखील तसं. हे कॉमन एक्झाम्पल्स आहेत, कॉमन माहितीच पाहिजे. हे काही एक्झाम मध्ये आल्यानंतर याचा विचार करत बसायचं नसतं, माहितीच पाहिजे. हे काही कॉमन एक्झाम्पल्स आहेत. मिथेन नंबर ऑफ लोन पेअर्स 0. कार्बनकडे लोन पेअर निघत नाहीत मिथेनमध्ये. आपल्या क्रॉस मेथडनं तुम्ही करून बघू शकता. अमोनियामध्ये नायट्रोजनवर 1 लोन पेअर आहे आणि वॉटरमधल्या ऑक्सिजनवर 2 लोन पेअर आहेत. बॉन्ड अँगलची व्हॅल्यू बघा. मिथेनमध्ये जी अपेक्षित आहे तीच आहे, 109 डिग्री 28 मिनिट. का तर लोन पेअरच नाही ना. ॲज पर पॉस्ट्युलेट नंबर 1 जी व्हॅल्यू अपेक्षित आहे तीच ॲक्च्युअल असते, कारण लोन पेअर नाही. ठीक आहे. इथं बघा 107 डिग्री, मी एक्झॅक्ट व्हॅल्यू लिहितो 18 मिनिट. एक्झॅक्ट ही व्हॅल्यू आहे, पण तुम्ही 107.5 डिग्री म्हणलं तरी काही प्रॉब्लेम नाही. वॉटर 104.5 डिग्री, 104.5 डिग्री. आता तुमच्या लक्षात पॉस्ट्युलेट येईल. काय म्हणलंय बघा आम्ही, ग्रेटर द नंबर ऑफ लोन पेअर्स. लोन पेअर वाढत चालल्या ना. काय म्हणलं बघा, लेसर इज द बॉन्ड अँगल फ्रॉम एक्सपेक्टेड व्हॅल्यू. या सगळ्या केसमध्ये एक्सपेक्टेड व्हॅल्यू किती आहे? सगळ्यांचं हायब्रिडायझेशन sp3 आहे, 109 डिग्री 28 मिनिट्स. सगळ्यांमध्ये ती व्हॅल्यू अपेक्षित आहे.
पण आपली अपेक्षा पूर्ण होतेच फक्त मिथेनमध्ये, का तर तिथे लोन पेअर नाही आहे. पण अमोनिया आणि वॉटरमध्ये अपेक्षेचा भंग व्हायला ना, का व्हायला, लोन पेअर आली, लोन पेअर आली. ठीक आहे. आणि लोन पेअर बघा इथे एक लोन पेअर असताना 160 डिग्री 18 मिनिट आहे, लोन पेअर वाढली, बॉन्ड अँगल कमी झाला. बघा ना, ग्रेटर आणि लेसर असे शब्द दिसत आहेत तुम्हाला. ग्रेटर द लोन पेअर, लेसर इज द बॉन्ड अँगल फ्रॉम एक्सपेक्टेड व्हॅल्यू. व्हेरी सिंपल, व्हेरी व्हेरी सिंपल. ठीक आहे का, नोट करा. शेवटचं पॉस्ट्युलेट बघा. द व्हेरियस टाइप्स ऑफ इलेक्ट्रॉन पेअर्स, द व्हेरियस टाइप्स ऑफ इलेक्ट्रॉन पेअर्स, द व्हेरियस टाइप्स ऑफ इलेक्ट्रॉन पेअर्स get arranged themselves in such a manner that repulsions are minimum, and stability is maximum, ठीक आहे, लक्षात येईल बघा काय म्हणणं आहे. व्हेरियस टाइप्स ऑफ इलेक्ट्रॉन पेअर्स, आता दोनच प्रकारचे इलेक्ट्रॉन पेअर असतात ना, एक तर लोन पेअर, दुसरा बॉन्ड पेअर. लोन पेअरचे इलेक्ट्रॉन, बॉन्ड पेअरचे इलेक्ट्रॉन स्वतःला असं अरेंज करून घेतात सेंट्रल ॲटमच्या बाजूला, कारण लोन पेअर आणि बॉन्ड पेअर आपण सेंट्रल ॲटमचंच कॅल्क्युलेशन करत असतो. सेंट्रल ॲटमच्या सराउंडिंगला लोन पेअर आणि बॉन्ड पेअरचे इलेक्ट्रॉन स्वतःला असं अरेंज करून घेतात जेणेकरून त्यांच्यातलं रिपल्शन कमी होईल. रिपल्शन कमी का व्हायचंय, जेवढं रिपल्शन कमी असतं तेवढी स्टॅबिलिटी जास्त असते. ठीक आहे ना, रिपल्शन डिक्रीजेस स्टॅबिलिटी, रिपल्शन वाढलं म्हणजे स्टॅबिलिटी कमी होणे. ठीक आहे ना, रिपल्शन कमी झाले पाहिजेत अशा पद्धतीत लोन पेअर आणि बॉन्ड पेअरची अरेंजमेंट झालेली असते, कारण रिपल्शन मिनिमम झालं की ऑटोमॅटिकली स्टॅबिलिटी मॅक्झिमम. हे सगळं व्हायलंय कशासाठी, कुठल्याही मॉलिक्यूल मधले जे ॲटम्स असतात ते बॉन्डच फॉर्म कशासाठी करत असतात रे, टू अचीव स्टॅबिलिटी. सगळ्या ॲटमकडे एकच एम आहे, सगळ्या ॲटमचा एकच गोल आहे. व्हॉट इज दॅट गोल, टू अचीव स्टॅबिलिटी. ठीक आहे ना, स्टेबल होण्यासाठी तर एवढी धडपड चालू आहे ना ॲटम्सची, बरोबर आहे. तर मी म्हणतोय का, सेंट्रल ॲटमच्या बाजूला लोन पेअर आणि बॉन्ड पेअरचे इलेक्ट्रॉन स्वतःला असं अरेंज करून घेतात की त्यांच्यामधलं रिपल्शन कमी असेल जेणेकरून रिझल्टंट मॉलिक्यूलला स्टॅबिलिटी जास्त असेल. ठीक आहे का. आता या पॉस्ट्युलेटचं एक्झाम्पल मी लगेच सांगणार नाही, ॲप्लिकेशन्समध्ये आपल्याला सगळेच्या सगळे पॉस्ट्युलेट अप्लाय करायचे. ठीक आहे, एवढं पॉस्ट्युलेट नोट करा. मी लगेच VSEPR थेरीच्या पॉस्ट्युलेटला ॲप्लिकेशनला सुरुवात करतोय आणि मग तुम्हाला आयडिया पण येईल की बाबा क्वेश्चन नेमके काय विचारले जातात. ठीक आहे, नोट करा. ॲप्लिकेशन्स ऑफ VSEPR थेरी. ठीक आहे, बघा तुम्हाला जो फायनल एक्झाममध्ये क्वेश्चन दिसणार आहे तो ॲप्लिकेटिव्हच असणार आहे. तुम्हाला एखादा मॉलिक्यूल देतील, त्याची जॉमेट्री विचारतील, त्याचा शेप विचारतील, त्याच्यामध्ये अपेक्षित बॉन्ड अँगलची व्हॅल्यू काय हे विचारतील, एक्सेट्रा एक्सेट्रा. ठीक आहे ना. म्हणून आता इथून पुढे जे मी डिस्कशन करणार आहे ना ते एकदम व्यवस्थित सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे का. आता इथून पुढे भरमसाठ MCQ तयार व्हायला स्कोप होईल. ठीक आहे का. चला बघा, पहिलं ॲप्लिकेशन, फर्स्ट पिरॅमिडल शेप. ठीक आहे, पिरॅमिडल शेप कसा मिळतो बघू आपण. याचं सिम्पलेस्ट एक्झाम्पल आहे अमोनिया. ठीक आहे का, सिम्पलेस्ट एक्झाम्पल अमोनिया. तर मी अमोनियाला अनुसरून हे सगळं डिस्कशन करणार आहे. आणि चला बघा काय करायचं. अमोनियामधला जो नायट्रोजन आहे त्याच्याकडे मला सांगा किती व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात रे, 5. ठीक आहे ना, 5 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन नायट्रोजनकडे. 1 बॉन्ड, 2 बॉन्ड, 3 बॉन्ड, एक लोन पेअर.
मान्य आहे का सगळ्यांना? चला सांगा मला मग याच्यात बॉन्ड पेअर किती? याच्यात बॉन्ड पेअर किती रे? बॉन्ड पेअर किती? 3. जेवढे बॉन्ड तेवढ्या बॉन्ड पेअर, बरोबर आहे ना? कारण एका बॉन्डमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात ना, एका बॉन्डमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, म्हणून बॉन्ड पेअरचा अर्थ बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन किती असतात? जेवढे बॉन्ड तेवढे बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन, ठीक आहे ना? तेवढ्या बॉन्ड पेअर, सॉरी बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन्स नाही, बॉन्ड पेअर इथं 3 आहेत, बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन्स 6 असतील. नायट्रोजनचे 3 आणि इकडून हायड्रोजनचे 3 असे टोटल बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन 6 येतील, पण बॉन्ड पेअर्स किती असतील? 3. ठीक आहे ना? अरे लक्षात आलं का? ओके. हां, लोन पेअर्स किती? लोन पेअर, एक लोन पेअर आहे, मान्य आहे? बघ रे, ही लोन पेअर. सो इन अमोनिया नायट्रोजन इज सराउंडेड बाय 3 बॉन्ड पेअर्स अँड 1 लोन पेअर. ठीक आहे ना? आता बघा, sp3 हायब्रिडायझेशन झाल्यामुळं याची जॉमेट्री काय असेल मला सांगा? sp3 हायब्रिडायझेशनची जॉमेट्री काय असते रे? जॉमेट्री काय असते रे? टेट्राहेड्रल. जॉमेट्री काय असते? टेट्राहेड्रल. इतकं तर आपण हायब्रिडायझेशन मध्ये स्टडी केलेलं आहे की बाबा sp3 हायब्रिडायझेशन झालं की टेट्राहेड्रल जॉमेट्री असते. आता बघा, मग मी टेट्राहेड्रल जॉमेट्री लिहिण्याचा प्रयत्न करतो. बघा, हा नायट्रोजन, टेट्राहेड्रल म्हणजे मिथेन सारखं आहे, ठीक आहे? 4 पोझिशन्स, ठीक आहे? बघा, एका ठिकाणी लोन पेअर असेल आणि 3 ठिकाणी हे हायड्रोजन्स. बघा, 3 बॉन्ड पेअर्स, 1 लोन पेअर. मान्य? आता मी एक नवीन कन्सेप्ट सांगणार आहे, तो म्हणजे शेप. व्यवस्थित सगळ्यांनी ऐकायचं आहे. तुम्हाला क्वेश्चन विचारला व्हॉट इज द जॉमेट्री ऑफ अमोनिया, तुमचं उत्तर असेल टेट्राहेड्रल. काय असेल? टेट्राहेड्रल. तुम्हाला प्रश्न विचारला व्हॉट इज शेप ऑफ अमोनिया, मी जॉमेट्री आणि शेप मधला फरक काल थोडक्यात सांगितला होता. बघा, परत एकदा ऐका. जॉमेट्री म्हणल्यानंतर तुम्हाला बॉन्ड पेअर आणि लोन पेअर दोन्ही मनामध्ये घ्यायचं. जॉमेट्री म्हणल्यानंतर बॉन्ड पेअर ॲज वेल ॲज लोन पेअर, पण शेप म्हणल्यानंतर लोन पेअरला सोडून द्यायचंय, लोन पेअरला विसरून जा. मला याचा शेप काढायचा, मी याला विसरून जाणार, याला झाकलं मी आता खाली बघणार फक्त. ठीक आहे ना? मी खाली बघितलं, लोन पेअरला इग्नोर केलं. मी जर हे पॉइंट जोडले, हे असे असं जर जोडलं मी हे, तर पिरॅमिड तयार होते. काय तयार होते? पिरॅमिड. पिरॅमिड सारखं हे स्ट्रक्चर दिसतंय मला आफ्टर इग्नोरिंग दिस लोन पेअर. म्हणून अमोनियाचा शेप काय कन्सिडर करायचा रे? पिरॅमिडल. लक्षात ठेवून टाका, पिरॅमिडल. अमोनियाचा शेप कसा आहे? पिरॅमिडल. शेप आणि जॉमेट्री मधला फरक कळला? जॉमेट्री म्हणलं की बॉन्ड पेअर आणि लोन पेअर दोन्ही मनामध्ये घ्यायचं. शेप म्हणल्यानंतर लोन पेअरला इग्नोर करून टाका. पिरॅमिडल. काय दिसतंय हे? पिरॅमिड सारखं दिसतंय, पिरॅमिडल. ओके. आता महत्वाची गोष्ट, बॉन्ड अँगल. बॉन्ड अँगल, बॉन्ड अँगल. आता मी 2 व्हॅल्यू लिहायलो. हा, एक अपेक्षित, एक्सपेक्टेड, एक्सपेक्टेड, आणि दुसरा ॲक्च्युअल, एक्सपेक्टेड आणि ॲक्च्युअल. ठीक आहे? बघा आता, एक्सपेक्टेड बॉन्ड अँगल ड्यू टू sp3 हायब्रिडायझेशन इज 109 डिग्री 28 मिनिट्स. एवढा अपेक्षित आहे. पण ही लोन पेअर काय करते? ऐका व्यवस्थित. ही लोन पेअर काय करते? या बॉन्ड्सला असं मध्ये ढकलते. लोन पेअर बॉन्ड पेअर रिपल्शन होतं. हा, इथं लोन पेअर रिपल्शन होणार नाही रे. लोन पेअर रिपल्शन कधी होत असतं? 2 लोन पेअर लागतील ना. इथे एकच लोन पेअर आहे ना. इथं लोन पेअर रिपल्शन एक्झिस्ट करत नाही, कारण लोन पेअर रिपल्शन कमीत कमी 2 लोन पेअर असल्यानंतर अराईज होत असतं. इथं एकच लोन पेअर आहे. मग इथं पुढचं जायचं. आता लोन पेअर होत नाही, त्याच्या पुढचं रिपल्शन कोणतं आहे? लोन पेअर बॉन्ड पेअर. तर लोन पेअर काय करते? या बॉन्ड्सला असं मध्ये रिपेल करते. ठीक आहे? बघा, हा बॉन्ड आधी असा होता बॉन्ड. ठीक आहे? त्या लोन पेअरनं, वरच्या लोन पेअरनं, माझ्या डोक्याकडे एक लोन पेअर आहे, ती लोन पेअर काय करायली? माझ्या हाताला थोडंसं खाली ढकलायली. असं झालं, असं होतं, ते असं झालं. मला सांगा, अँगल कमी होईल का नाही? असं होतं, असं झालं. अँगल कमी होईल का नाही? नक्कीच कमी होईल. तर ॲक्च्युअल बॉन्ड अँगलची व्हॅल्यू इतकी असते, 107 डिग्री 18 मिनिट्स. मी काय म्हणायलो की लोन पेअर या बॉन्ड्सला मध्ये पुश करायली, त्याच्यामुळे बॉन्ड अँगल काय होतो? कमी होतो. ठीक आहे का?
लक्षात आलं का काय म्हणतोय? ठीक आहे, आता बघा पिरॅमिडल शेप कधी अराईज होत असतो, आता हे तुम्हाला पाठ करून ठेवायचंय. माझी एक मेथड आहे क्वेश्चन सॉल्विंगची, ती मेथड मी सांगतोय. ठीक आहे, पिरॅमिडल शेप म्हणलं की तुला हा नंबर मला सांगायचा आहे. पुढे चालून मी ही टेक्निक वापरणार क्वेश्चन सॉल्विंग करत असताना. कुठली? 431. पिरॅमिडल शेप म्हणलं की 431. काय हे 431? बघा रे, ऐका. फर्स्ट नंबर, फर्स्ट डिजिट इंडिकेट्स हायब्रिड ऑर्बिटल्स. पहिला डिजिट काय इंडिकेट करतो? हायब्रिड ऑर्बिटल्स किंवा हायब्रिडायझेशन. 4 आलं म्हणजे तुला लगेच कळलं पाहिजे काय? sp3. 4 दिसलं म्हणजे काय रे? sp3. पहिला डिजिट काय इंडिकेट करतो? हायब्रिडायझेशन. दुसरा डिजिट काय इंडिकेट करतो? बॉन्ड पेअर. दुसरा काय? बॉन्ड पेअर. आणि तिसरा डिजिट काय असेल सांग बर? लोन पेअर. इथून पुढे लक्षात ठेवा, पिरॅमिडल शेप म्हणल्या तुझ्या मनामध्ये एक नंबर क्लिक झाला पाहिजे, 431. पिरॅमिडल शेप कधी अराईज होत असतो? इथंच नाही, फक्त अमोनियामध्येच नाही. तुला XYZ एक्झाम्पल दिसलं, 431 आला कॅल्क्युलेशन, तुला काय काय करायचंय? अगोदर तुला ही क्रॉस मेथड अडॉप्ट करायची आहे, त्याचं हायब्रिडायझेशन काढायचंय, बॉन्ड पेअर काढायचे, लोन पेअर काढायचे. ठीक आहे, चला एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, मला काय म्हणायचं क्लिअर होऊन जाईल. मला क्वेश्चन आला, व्हॉट इज द शेप ऑफ XeO3? असे प्रश्न असतात. व्हॉट इज द शेप ऑफ XeO3 असा क्वेश्चन मला आला. मी काय करेन बघा, मी अगोदर याचा हायब्रिडायझेशन काढेन. झेनॉनकडे 8 क्रॉस असतात, मान्य? ओके, 6, 7, 8 हे झेनॉनचे 8 क्रॉस. ठीक आहे, आता बघा एका ऑक्सिजनला 2 क्रॉस अलॉट करून टाका, लाईक दिस. एक लोन पेअर. ठीक आहे ना. इथं बघा आता हायब्रिडायझेशन काय येईल रे तुझं? sp3 काय येईल? sp3. याच्यात बॉन्ड पेअर 3च असतील. हा, आपल्याला फक्त सिग्मा धरायचं असतं, पाय नाही. ओनली सिग्मा, नॉट पाय. बॉन्ड पेअर 3 असतील. लोन पेअर किती? 1 असेल. झालं ना रे अमोनिया सारखं? बघ एक्झॅक्टली. हायब्रिडायझेशन sp3, बॉन्ड पेअर 3, लोन पेअर 1, 431. म्हणजे झेनॉन या ऑक्साईडला मला कॅल्क्युलेशन केल्यानंतर एवढं हे काम केल्यानंतर 431 असं मिळालं ना. आता मी पुढे टाइम वेस्ट करणार नाही. sp3 आला म्हणजे हे तुमचं 4 आले ना. हायब्रिड ऑर्बिटल किती झाले रे? 4 झाले. ठीक आहे ना. बघ रे, 431, 431 आलं. 431 आलं विदाउट वेस्टिंग टाइम. तुम्ही म्हणू शकता याचा शेप काय असेल? पिरॅमिडल असेल. याचा शेप काय असेल? पिरॅमिडल असेल. पिरॅमिडल शेप कधी येत असतो? जेव्हा तुम्ही परफॉर्म केलेलं थोडंसं कॅल्क्युलेशन म्हणा किंवा वर्क म्हणा, कन्सेप्च्युअल वर्क म्हणा, ते 431 येत असतं. दिस इज द हिंट. ही हिंट आहे तुला कळण्यासाठी की बाबा याच्यामध्ये कुठला शेप आहे. ठीक आहे का? कुठला शेप आहे हे कळण्यासाठी तुला ही नंबरिंग लक्षात ठेवायची. पिरॅमिडल शेप म्हणजे 431. इथून पुढे लक्षात ठेवून टाका. पिरॅमिडल शेप म्हणजे 431. व्हॉट इज 431? पहिला डिजिट हायब्रिडायझेशन सांगतो. हायब्रिड ऑर्बिटल 4 म्हणजे sp3. दुसरा डिजिट 3 काय सांगतो? त्याच्यात बॉन्ड पेअर 3 आहेत. तिसरा डिजिट काय सांगतो? त्याच्यात एक लोन पेअर आहे. ठीक आहे. व्हॉट अबाउट बॉन्ड अँगल सर? आपण प्रत्येक एक्झाम्पल मध्ये बॉन्ड अँगल लक्षात ठेवू शकत नाही. कोणीच लक्षात ठेवू शकत नाही. हां, तुम्हाला जे मोजके स्पेसिस आहेत त्यांचे बॉन्ड अँगल लक्षात ठेवायचे आहेत. जसं मी म्हणलं अमोनियाचा बॉन्ड अँगल लक्षात ठेवून टाका. मी जेवढे सांगतोय तेवढ्या मॉलिक्युलचे बॉन्ड अँगल तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. हे अशा एक्झाम्पलमध्ये बॉन्ड अँगल लक्षात ठेवण्याची गरज नाही. हां, तुम्हाला म्हणतील याच्यातला अपेक्षित बॉन्ड अँगल सांगता आला पाहिजे. ठीक आहे ना. एवढं तर कळलं. आता लोन पेअर आलं की बॉन्ड अँगल कमी होतो. नक्कीच याची ऍक्च्युअल बॉन्ड अँगलची व्हॅल्यू 109 डिग्री 28 मिनिटपेक्षा कमी तर असेल ना. एवढं तर मान्य करता. लेस दॅन 109 डिग्री 28 मिनिट. याच्यातला बॉन्ड अँगल लेस दॅन 109 डिग्री 28 मिनिट. वाय लेस दॅन? कारण एक लोन पेअर आली आहे. लोन पेअर बॉन्ड पेअर रिपल्शन होणार आहे. किंवा असा पण प्रश्न तयार होतो, वाय द बॉन्ड अँगल इन अमोनिया इज लेसर दॅन एक्सपेक्टेड व्हॅल्यू. ऑप्शन असतील लोन पेअर रिपल्शन, दुसरा असेल लोन पेअर बॉन्ड पेअर रिपल्शन, तिसरा असेल बॉन्ड पेअर रिपल्शन. तर त्याच्यात मॅग्निट्यूड, इथं लोन पेअर रिपल्शन तर होतच नाही ना. याच्यात लोन पेअर रिपल्शन होतच नाही. मग कोणतं धरायचं? लोन पेअर बॉन्ड पेअर रिपल्शन.
लोन पेअर रिपल्शन. तुम्ही म्हणाल बॉन्ड पेअर नाही का धरायचं. मी अगोदरच म्हणलं बॉन्ड पेअर रिपल्शन हे निग्लिजिबल असतं, नसल्यात जमा असतं, त्याला इग्नोर करून टाका. मेन रिपल्शन कोणते? लोन पेअर आणि लोन पेअर बॉन्ड पेअर. ठीक आहे का. तर हे पहिलं ॲप्लिकेशन पिरॅमिडल शेप. असे आपल्याला 10-12 शेप स्टडी करायचे ना. फटाफट नोट करा बरं. सेकंड ॲप्लिकेशन व्ही शेप और अँग्युलर शेप. व्ही शेप किंवा अँग्युलर शेप. तर याचे कॉमन एक्झाम्पल आहेत. टीनचा क्लोराईड आहे, वॉटर आहे, एक्सेट्रा. ठीक आहे ना. बघा मी 1 बाय 1 एक्सप्लेन करतो. हे दोन्ही एक्झाम्पल मी सांगणार आहे आणि दोन्ही एक्झाम्पल पाहून आपल्याला कन्क्लुजन काढायचे. ठीक आहे ना. चला एक्झाम्पल याचं पहिलं मी सांगतो अगोदर SnCl2. ठीक आहे. हे तुम्हाला मी होमवर्कला दिलं होतं त्या दिवशी एक्झाम्पल हायब्रिडायझेशन. टीन बिलॉंग्स टू कार्बन फॅमिली. कार्बन, सिलिकॉन, जर्मेनियम, टीन, लीड. कार्बनकडे 4 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, तसंच टीनकडे पण 4 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. बघा हे असे क्लोरीन बरोबर सिंगल बॉन्ड तयार होतील, एक लोन पेअर. ठीक आहे का. चला मला सांगा इथं आता याचं हायब्रिडायझेशन काय येईल रे. sp2 येईल का नाही. मोज ना. 1 2 3. sp2 म्हणजे हायब्रिड ऑर्बिटल किती झाले तुझे 3. हायब्रिड ऑर्बिटल 3 म्हणजे sp2. हा बॉन्ड पेअर किती. बॉन्ड पेअर किती. 2 बॉन्ड आहेत, 2 बॉन्ड पेअर. लोन पेअर किती 1. लोन पेअर किती 1. आता मला विचारली याची जॉमेट्री. ठीक आहे. आता बघा याची जॉमेट्री काय असेल. ठीक आहे. याची जॉमेट्री काय असेल. जॉमेट्री असेल टेट्राहायड्रल. sp3 हायब्रिडायझेशन झाल्यानंतर जॉमेट्री काय असते रे. टेट्राहायड्रल असते. इथं sp2 आहे. सॉरी sp2 मला वाटलं sp3 आहे. नाही sp2 आहे. sp2 हायब्रिडायझेशन झाल्यानंतर काय असते जॉमेट्री. ट्रायगोनल प्लेनार. ठीक आहे का. ट्रायगोनल प्लेनार काढूत मग. बघा हा टीन ट्रायंगल 1 2 3. कुठल्याही 2 पोझिशनला क्लोरीन दाखवा. मी इथं दाखवला. इथं क्लोरीन. एका जागी काय असणार आहे लोन पेअर. आपल्याकडे 3 हायब्रिड ऑर्बिटल आहेत. आउट ऑफ दॅट 2 आर फॉर्मिंग बॉन्ड्स आणि एका ठिकाणी काय असणार आहे लोन पेअर. तुला जॉमेट्री विचारली, तू काय उत्तर देशील रे. ट्रायगोनल प्लेनार. चला आता थिंक कर. तुला विचारला याचा शेप काय असेल. याचा शेप सांग. सांग रे शेप काय असेल. लोन पेअरला इग्नोर करून टाक. याला बघ बरं असं उलट बघ. हे उलट बघून व्ही सारखं दिसतंय का. उलटा व्ही आहे का नाही. उलटा व्ही सिमिलर टू उलटा व्ही आहे का नाही. म्हणून याला काय म्हणायचं व्ही शेप म्हणायचं. हे थोडंसं लांब झालं. याला व्यवस्थित काढतो आणखी म्हणजे तुम्हाला आणखी ते खरं वाटेल. ठीक आहे ना. हां चल बघ आता व्ही सारखं दिसतंय. हे व्ही सारखं व्ही किंवा अँगल तयार झाला असं दिसतंय. म्हणून याला काय म्हणायचं व्ही शेप और अँग्युलर शेप. व्ही शेप. याचा शेप काय झाला व्ही शेप. मान्य आहे का. याचा शेप काय झाला रे व्ही शेप. याच्यातला बॉन्ड अँगल किती असेल सांगा सर. सांगणारच आहे. बॉन्ड अँगल किती असेल. याच्यातला बॉन्ड अँगल एक्सपेक्टेड 120 डिग्री असेल. एक्सपेक्टेड. पण आपण पॉस्ट्युलेटमध्ये पाहिले जेव्हा सेंट्रल ॲटमच्या बाजूला लोन पेअर येत असते ॲक्च्युअल बॉन्ड अँगल व्हॅल्यू ही नक्कीच एक्सपेक्टेडपेक्षा कमी असते. बॉन्ड अँगल इज लेस दॅन 120 डिग्री. मी एवढं गॅरंटीनं तर सांगू शकतो ना. आता परत तेच होईल की लोन पेअर या बॉन्डला मध्ये पुश करणार आहे. लोन पेअर बॉन्ड पेअर रिपल्शन होणार आहे. याच्यामध्ये देखील कोणतं रिपल्शन असेल रे लोन पेअर बॉन्ड पेअर रिपल्शन. ही लोन पेअर काय करेल बॉन्डला मध्ये ढकलेल. हे असं होतं ते असं होईल. असं अशी असणारी गोष्ट अशी झाली. अँगल कमी होईल का नाही. म्हणून याच्यात अँगल नक्कीच 120 डिग्रीपेक्षा कमी असेल. मान्य. ओके चला हे झालं SnCl2. लगेच पाहू आपण वॉटरमध्ये बघा आता ऑक्सिजन. ऑक्सिजनकडे टोटल 6 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन काढले. बॉन्ड संपलं. लोन पेअर. हायब्रिड ऑर्बिटल्स 4 म्हणजे कोणतं हायब्रिडायझेशन असेल sp3 असेल. बॉन्ड पेअर किती असतील याच्यात बघ रे. बॉन्ड 2 आहेत. लोन पेअर पण 2 आहेत. मान्य. तुला विचारली व्हॉट इज द जॉमेट्री विचारली. sp3 हायब्रिडायझेशन झाल्यानंतर काय असते रे टेट्राहायड्रल असते. बघा ऑक्सिजन लाईक दिस. ऑक्सिजन. आता 2 ठिकाणी काय असणार आहे लोन पेअर. समजा इथं लोन पेअर काढली, इथं देखील लोन पेअर काढली आणि 2 ठिकाणी कोण असतील हायड्रोजन ॲटम काढले. ठीक आहे का. हां चल तुला काय काय आता उत्तर द्यायचे आहेत बघा.
जॉमेट्री, तुला जॉमेट्री विचारली, sp3 हायब्रिडायझेशन झालं, बिंदासपणे टेट्राहायड्रल म्हणून टाका. जॉमेट्री ऑफ वॉटर इज टेट्राहायड्रल, नो प्रॉब्लेम. तुला विचारला शेप, तुला विचारला याचा शेप, मी सांगितलाय फरक काय. शेप सांगायचा ना तुला, इग्नोर दिस टू लोन पेअर्स, लोन पेअरला विसरून जा, बॉन्ड कडे लक्ष दे. चल इकडून बघ, असं बघ. हां चल याला विसरून जा, याला विसरून गेलो मी. बघा आता त्या बॉन्डकडे, हे पण उलट्या व्ही सारखं दिसतं का नाही? अरे उलट्या व्ही सारखं दिसतंय म्हणून मी शेपला काय म्हणणार आहे? व्ही शेप. काय म्हणणार आहे? व्ही शेप किंवा अँग्युलर शेप. व्ही शेप और अँग्युलर शेप. व्ही शेप और अँग्युलर शेप. ठीक आहे का? अरे लक्षात आलं का? तर या दोन पॉसिबिलिटीज असतात व्ही शेप येण्यासाठी. आता मी त्याला कन्क्लूड करतोय. ठीक आहे, हे कन्क्लुजन तुम्हाला लक्षात ठेवायचे. MCQ सॉल्व करत असताना टाइम नसतो. आता मला समजा SNCL2चा क्वेश्चन आहे, एवढा टाइम लागेल का क्वेश्चन सॉल्विंगला? नाही, शॉर्टकट वे आपल्याला तयार करायचे आहेत. जसं मी पिरॅमिडल शेपसाठी डिजिट काय तयार केला? 431. एक नंबर तयार केला आपण 431. व्हॉट इज 4? हायब्रिडायझेशन सांगणार sp3. व्हॉट इज 3? बॉन्ड पेअर्स. व्हॉट इज 1? लोन पेअर. तसंच इथं काय येईल बघा. आता बघा, हे पहिले हे सगळे डिजिट उचलायचे. 321 व्ही शेपसाठी एकतर 3 to 1. 3 to 1. व्हॉट इज 3? sp2 हायब्रिडायझेशन. व्हॉट इज 2? बॉन्ड पेअर्स. व्हॉट इज 1? लोन पेअर्स. इकडं आता सांगा. चल सांग रे सांग. हे बघ, हायब्रिड ऑर्बिटल 4 आहेत. हे सगळे नंबर तुला कलेक्ट करायचे आणि त्याच सिक्वेन्समध्ये, सिक्वेन्स डिस्टर्ब करायचं नाही. पहिला नंबर तुला हायब्रिड ऑर्बिटलचा सांगायचा, दुसरा बॉन्ड पेअरचा, तिसरा लोन पेअरचा. 422 कितना रे? 422. 422. 422. तुम्हाला हे नंबर लक्षात ठेवायचे. ठीक आहे ना? तर व्ही शेप कधी अराइज होत असतो? एकतर 321 किंवा 422. पिरॅमिडल शेप कधी येत असतो? 431 ला. 431 ला. व्ही शेप कधी? 321 आणि 422. हे डिजिट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत आणि प्रॉपर सिक्वेन्समध्ये. ठीक आहे का? आता होईल काय? एक्झाममध्ये नवीन मला एक्झाम्पल दिसलं, नवीन तू न पाहिलेलं दिसलं, तू काय करशील? असे हे नंबर्स फाइंड करतील. मी प्रत्येक शेपला ही मेथड अडॉप्ट करून दाखवणार. भरपूर शेप बघायचे आहेत आपल्याला, भरपूर. ठीक आहे, हे झाल्यानंतर आता पुढे काय येतं ते सांगतो. आपल्याला टी शेप पाहायचा आहे, सीसॉ शेप पाहायचा आहे, स्क्वेअर प्लेनार पाहायचं आहे, स्क्वेअर पिरॅमिडल पाहायचं आहे, डिस्टॉर्टेड ऑक्टाहेड्रल पाहायचं आहे, पेंटॅगोनल प्लेनार पाहायचं आहे. असे बरेच शेप आपल्याला स्टडी करायचे. ठीक आहे का? पण हे सगळे शेप कसं लक्षात ठेवायचे सर? विसरून जाऊ शकतात, म्हणून ही टेक्निक आहे. तुला व्ही शेप बद्दल हे 2 नंबर पाठ करून ठेवायचे. व्ही शेप कधी अराइज होत असतो? या नंबरकडे बघून मला काय दिसलं? sp2 हायब्रिडायझेशन झाल्यानंतर, 2 बॉन्ड पेअर असल्यानंतर, 1 लोन पेअर असल्यानंतर. व्ही शेप कधी आणखी अराइज होण्याची शक्यता असते? व्ही शेपला 2 पॉसिबिलिटीज आहेत, आयदर दिस ऑर दिस. ठीक आहे ना? sp3 हायब्रिडायझेशन झाल्यानंतर, 2 बॉन्ड पेअर असल्यानंतर, 2 लोन पेअर असल्यानंतर. हायब्रिडायझेशन सांगते, बॉन्ड पेअर सांगते, लोन पेअर सांगते. सोपं काम आहे, सोपं काम आहे, सोपं काम आहे. ही माझी टेक्निक आहे. ठीक आहे ना? ही माझी टेक्निक आहे. ओके. आणि ही टेक्निक दुसरं कोणी तुम्हाला सांगणार नाही. ठीक आहे ना? माझी युनिक टेक्निक आहे, माझी मेथड आहे असे क्वेश्चन सॉल्व करण्याची. आणि तुम्हाला ही टेक्निक मी अप्लाय पण करून दाखवणार आहे एक्झाम्पल्सला. जसं आपण XCO3 ला मगाशी अप्लाय केलं, बरोबर आलं ना? पिरॅमिडलच येतं ते. ठीक आहे ना? तुम्हाला आज होमवर्क असेल, अशा या टेक्निकमध्ये बसणारे एक्झाम्पल्स आणखी तुम्ही ट्राय करायचे. ठीक आहे ना? ट्राय तर करा ॲटलिस्ट. ठीक आहे? उद्या राहिलेले शेप आपण कंप्लीट करू. ओके, चला भेटूयात उद्या. थँक्यू.